तमिळनाडूमध्ये अभिनेता थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने अवघ्या 2 वर्षात सत्ता हस्तगत केली आहे आणि यानंतर महाराष्ट्रात एक मोठा प्रश्न पुन्हा चर्चेत आलाय. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार किंवा राज ठाकरे यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांना महाराष्ट्रात कधी स्वबळावर सत्ता का मिळवता आली नाही? तमिळनाडूमध्ये अनेक दशकांपासून द्रमुक आणि अण्णा द्रमुक सारख्या प्रादेशिक पक्षांचंच वर्चस्व राहिलं आहे. तिथे भाषा, प्रादेशिक अस्मिता आणि स्थानिक नेतृत्वाला प्रचंड महत्त्व दिलं जातं. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांना फारसं यश मिळालं नाही आणि आता त्याच तमिळनाडूमध्ये थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने पहिल्याच प्रयत्नात सत्ता मिळवत राजकीय इतिहास घडवला आहे. मात्र महाराष्ट्रात चित्र वेगळं राहिलं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे सारखे मजबूत प्रादेशिक पक्ष असूनही त्यांना कधीच एकहाती सत्ता मिळाली नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांना प्रचंड गर्दी व्हायची. राज ठाकरे यांच्या भाषणांनी वातावरण तापायचं. शरद पवार यांचा राज्यभर मोठा प्रभाव होता, पण ही लोकप्रियता संपूर्ण महाराष्ट्रात मतांमध्ये बदलता आली नाही. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे महाराष्ट्राची राजकीय आणि भौगोलिक रचना. मुंबई आणि ठाणे परिसरात मराठी अस्मितेचा मुद्दा प्रभावी ठरला, पण विदर्भात राष्ट्रीय पक्षांचाच प्रभाव कायम राहिला. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मजबूत पकड होती. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात वेगळी जातीय आणि स्थानिक समीकरण होती. म्हणजेच एका मुद्द्यावर संपूर्ण महाराष्ट्र एकत्र आला नाही. राज ठाकरे यांच्या सभांना आजही मोठी गर्दी होते, पण ती मतांमध्ये बदलण्यात मनसेला यश आलेलं नाही. आंध्र प्रदेशात सुपरस्टार चिरंजीवी यांच्या सभांनाही प्रचंड गर्दी व्हायची, पण त्यांचा पक्ष सत्तेपासून दूर राहिला. तर दुसरीकडे थलपती विजय यांनी गर्दीचं थेट मतांमध्ये रूपांतर केलं. तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पंजाब सारख्या राज्यांमध्ये स्थानिक भाषा आणि प्रादेशिक ओळख राजकारणाचं केंद्र राहिली. त्यामुळे तिथे प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पक्षांना मोठं आव्हान दिलं. महाराष्ट्रात मात्र राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचं मिश्र राजकारण कायम राहिलं. शिवसेनेला सत्ता मिळाली, पण भाजप सोबतच्या युतीत. शरद पवार यांना मोठा जनाधार होता, पण स्वबळावर बहुमत मिळालं नाही. राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेवर मोठं आंदोलन उभं केलं, पण ते मतांमध्ये पूर्णपणे बदलता आलं नाही. आता पुन्हा एक मोठा प्रश्न चर्चेत आला आहे. थलपती विजय यांना जे यश 2 वर्षात मिळालं, ते महाराष्ट्रातील मोठ्या प्रादेशिक नेत्यांना का मिळालं नाही? यामागे फक्त राजकारण नाही, तर महाराष्ट्राची सामाजिक, भौगोलिक आणि मतदारांची मानसिक रचना देखील मोठं कारण मानली जाते. तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रात भविष्यात एखादा प्रादेशिक पक्ष स्वबळावर सत्ता मिळवू शकतो का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी इंडिया लीडर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.